त्यानंतरची बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि एक मोठी बातमी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या हालचालींना आता वेग आलाय। महाराष्ट्रामध्ये लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे। सर्व बँकांकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती मागवली जाते। महाराष्ट्र राज्यामधील 90 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आता सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्याला तर कर्जमाफी होणार, परंतु एक धक्कादायक अपडेट सरकारने आता दिलेली आहे। मुख्यमंत्री साहेबांची या विषयावर अत्यंत महत्त्वाची बैठक अगदी 5 मिनिटांपूर्वी झालेली आहे। या बैठकीमध्ये सरसकट कर्जमाफी होणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे। म्हणजे की तुम्ही जे कर्जमाफीची वाट बघत होता, आम्हाला पण कर्जमाफी मिळणार, आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे संपूर्ण शेतकऱ्याला कर्जमाफी सरसकट मिळणार नाही। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आता यामुळे कर्जमाफीची मोठी अपेक्षा धरलेल्या शेतकऱ्याला मोठा धक्का बसला आहे। 10 लाख शेतकरी या प्रक्रियेमधून बाहेर पडणार असल्याची माहिती सध्या शासनाच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आता कडक अटी घालण्यामध्ये आल्या आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या अटीमध्ये बसत नसाल तर सरकार तुम्हाला कर्जमाफी देणार नाही, असा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यामध्ये आला आहे। 5 ते 7 प्रकारच्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट बघूच नका, असं सरकारने स्पष्टपणे सांगून ठेवलंय। केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यालाच या योजनेमध्ये मोठा लाभ मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून, तशा प्रकारे सांगण्यामध्ये आलं आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरला आहे तो शेतकऱ्यांचा, आम्हाला कर्जमाफी मिळणार, बरं जे पात्रतेमध्ये बसतात त्यांना तर कर्जमाफी मिळणार, परंतु किती लाखांपर्यंत कर्जमाफी पडणार असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल। बघा, तर सरकारने सांगितलं आहे की कर्जमाफी ही सरसकट मिळणार नाही, परंतु शेतकऱ्यांचा सातबाराच कोरा होणार। म्हणजे की बघा, तुमच्या नावावर 5 लाख कर्ज असो किंवा 30 लाख कर्ज असो, तेवढं पण कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार। ही शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे। आणि दुसरी धक्कादायक अपडेट आहे की सर्व शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही। तर मग कोणत्या शेतकऱ्याला लाभ मिळणार असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये आला असेल। तर शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक आता अटी आणि नियम जाणून घ्या। कदाचित तुम्ही वंचित असू शकता, नाहीतर मग लाभासाठी पात्र होऊ शकता। बघा, सरकारने नवीन नियमामुळे लाखो शेतकरी या प्रक्रियेमधून आता बाद केले जात आहे। यामुळे शेतकऱ्यांचा काळजाचा ठोका सध्या चुकला असून सविस्तर माहिती आपण अगदी 2 मिनिटांमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केवळ पात्र यादी आता जाहीर करण्यामध्ये आली आहे। सरसकट कर्जमाफी दिल्यास महाराष्ट्र राज्याच्या जी काही तिजोरी आहे त्यावर मोठा ताण येऊ शकतो। म्हणून सरकारने आता पात्रतेचे कडक नियम लावले आहे, असं निर्णय सरकारने आता घेतला आहे। यामुळे कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची मोठी निराशा सध्या होताना दिसत आहे। गरजू शेतकरी नेमकं कोण आहे हे आता समजून घेणं आता खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही या ठिकाणी पात्रतेमध्ये बसत आहात का हे जाणून घ्या। जर बसत असाल तरच सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये, बघा सरकारने सांगितलं आहे की जे कर्जमाफी होणार आहे त्यासाठी बँकेमध्ये निधी वितरण करावं लागते, तेव्हा आज कर्जमाफी होते। आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, 2020 ते 2025 दरम्यान कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची आता तपासणी पुन्हा होणार आहे। सरकार एक विशेष समिती नेमून प्रत्येक अर्जाची बारकाईने सध्या पडताळणी करत आहे। म्हणजे की बघा, तुम्ही जे कागदपत्रे मागं अपलोड केली होती त्याची पडताळणी आता पुन्हा होत आहे। जे शेतकरी निकषामध्ये बसणार नाही त्यांना तातडीने बाहेर काढले जाईल। आता सर्वात मोठा प्रश्न हा उरलेला आहे की निकषामध्ये कोणकोणते शेतकरी बसतात आणि कोणकोणते शेतकरी बसत नाही। 10 लाख शेतकरी बांधव अपात्र केले जात आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे केवळ अधिकृत बातमीवरच विश्वास ठेवा। बघा, सध्या भरपूर अफवा पसरत आहे की सरसकट कर्जमाफी होणार, एवढी कर्जमाफी होणार, परंतु सरकारने एक खुशखबर दिली की तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण 7/12 कोरा होणार,
परंतु सरसकट कर्जमाफी होणार नाही. तिजोरीवरील मर्यादा आणि इतर खर्चामुळे सरकारने हे कडक पाऊल उचलले आहे. आता सरकार सरसकट कर्जमाफी तर देत नाही, परंतु संपूर्ण सातबारा कोरा का करीत आहे असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये आला असेल. तर मित्रांनो, लक्षामध्ये घ्या, निवडणुकीच्या अगोदर राज्याचे ज्यांना की आपण देवाभाऊ म्हणता, बघा, यांनी एक शेतकऱ्याला आश्वासन दिलं होतं, शेतकऱ्याचा सातबारा करूया कोरा कोरा कोरा. म्हणजेच की या आश्वासनाचा अर्थ असा निघतो की जे तुमचं कर्ज आहे ते 30 लाख असो किंवा 3 लाख असो, सर्व कर्ज माफ होणार सरकारच्या माध्यमातून. तशा प्रकारे घोषणा मागे झाली होती. या घोषणेमुळे शेतकरी बांधव आता नाचू लागलेले आहे. म्हणजे की बघा, जे शेतकरी पात्रतेमध्ये बसतात अशाच शेतकऱ्याला आनंद होईल. आता बघा, सरकारने घातलेल्या अटी सर्वात महत्त्वाच्या आहे. सरकारच्या घोषणेमुळे सरकारच आता त्या अटीमध्ये बंदील झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. परंतु दुसरीकडे काही शेतकऱ्याला कर्जमाफी होणार नाही. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, पहिल्या टप्प्यामध्ये 2021 ते 2025च्या दरम्यान नियमित कर्जांचा विचार केला जाणार आहे. ज्यांनी कर्ज वेळेमध्ये फेडले त्यांना 50,000 बघा प्रोत्साहनपर सूट मिळणार आहे. ही मदत थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी प्रशासकीय हालचाली सध्या सुरू झाल्या आहे. आता बघा, दुसऱ्या टप्प्यामध्ये इतर गरजू शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विचार केला जात आहे. 2017 पूर्वीच्या थकबाकीदारांना सध्या कोणताही लाभ मिळणार नाही. जर तुम्ही 2017 साली किंवा त्याच्या अगोदर जर कर्ज उचलले असेल, तुम्हाला लाभ मिळणार नाही. सरकारने जे कर्जमाफी सांगितली आहे बघा, ती 2022, 2023, 2024 बघा, आणि या ठिकाणी 2025 याच वर्षापुरती मर्यादित राहते. आता बघा, सरकारने एक नियम लावला आहे. रेशन कार्डच्या नवीन निकष आता कर्जमाफीसाठी सर्वात महत्त्वाचा ठरत आहे. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांना या योजनेमधून प्राधान्य मिळणार आहे. हे कार्ड कमी उत्पन्नाचा पुरावा म्हणून समितीने कागदपत्रे तपासणार असे सांगितले. बघा, पांढरं रेशन कार्ड असणाऱ्या सदन शेतकऱ्याला या योजनेमधून आता वगळले जाईल. त्यांना लाभ मिळणार नाही. रेशन कार्डच्या पुराव्यावरूनच गरिबांची निवड करण्याचे धोरण आता सरकारने आणले आहे. त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे का? जर असेल तर तुमच्यासाठी मोठे खुशखबर सरकारने दिली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, तुम्ही पात्रतेमध्ये बसतात की नाही एकदा जाणून घ्या. बघा, उत्पन्नाचा दाखला हा कर्जमाफीच्या प्रक्रियेतील दुसरा मोठा अडथळा ठरणार. तुमचे उत्पन्न किती? ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर निघत आहे, बघा, इन्कम सर्टिफिकेटवर म्हणजे की उत्पन्न दाखल्यावर त्यांना या ठिकाणी लाभ मिळणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं. शेतकरी बांधवांनी आपले उत्पन्नाचे दाखले आत्ताच तयार करून ठेवा की तुमचं उत्पन्न नेमकं किती आहे. धनदांडग्या स्वतःचे कर्ज स्वतः भरावे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ज्या शेतकऱ्यांकडे भरपूर धान्य आहे, म्हणजे की बघा, धान्य म्हणल्यापेक्षा जे शेतकरी श्रीमंत शेतकरी आहे अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. तुम्ही जेवढे गरजू असाल तेवढे कर्जमाफी मिळण्याची शक्यता सध्या वाढत आहे असे समितीच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यामध्ये आलं आहे. आता बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जमिनीच्या क्षेत्राबाबत देखील नियम घातला आहे. अत्यंत कडक नियम आहे. बघा, ज्यांच्याकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांना या योजनेमध्ये लाभ मिळणार नाही. जास्त जमीन असणारे शेतकरी सक्षम आणि श्रीमंत शेतकरी आहे असं समजलं जातं. आता बघा, 10 एकरहून जास्त शेती आणि वरून ती बागायती शेती म्हणजे की अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. तुमच्याकडे 8 एकर, 6 एकर, 7 एकर आणि तुम्ही अल्पभूधारक शेतकरी, कोरडाऊ शेतकरी असायला पाहिजे. बघा, जर तुमच्याकडे 3 एकर जरी जमीन असेल तरी पण तुम्हाला लाभ मिळणार. 2 एकर जमीन असेल तरी पण लाभ मिळणार आणि 1 एकर जमीन असेल तरी पण तुम्हाला लाभ मिळणार. बघा, म्हणजे की शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे ज्यांच्याकडे कमी शेती आहे, जे अल्पभूधारक शेतकरीमध्ये मोडतात. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, कर्जमाफीसाठी सरकारने बँकांची एक विशेष यादी आता तयार केली आहे. केवळ ठराविक बँकांमधील कर्जमाफी करण्याचे नियोजन सध्या सरकारने लावले आहे. राज्याच्या तिजोरीचा विचार करून
टप्प्याटप्प्याने बँकांची निवड सध्या केली जात आहे. जिल्ह्यांची आणि बँकांची अधिकृत यादी सरकारकडून लवकर प्रसिद्ध केली जात आहे. तुमच्या बँकेचे नाव यादीमध्ये असणे ही सर्वात महत्त्वाची अट असेल. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, कर्जमाफी कोणाला मिळणार. बघा, सरकारच्या माध्यमातून अगदी आपण 2च शब्दामध्ये सांगून टाकूया. बघा, पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने HDFC बँक सांगितलं. आता बघा, सरकारने जे नियम लावले ते नियम तर तुम्ही ऐकले, परंतु आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा उरतोय, कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी होणार. तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि सर्वांनी लक्ष देऊन ऐका. आता SBI, बघा, या बँकेचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल, म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया. बघा, या बँकेमध्ये सर्वात अगोदर कर्जमाफी होणार आहे असं सरकारने सांगितलं. पोस्ट बँकची पण कर्जमाफी होणार, त्यानंतर बँक ऑफ इंडियाची पण कर्जमाफी होणार. तात्पर्य हेच आहे, जेवढ्या सरकारी बँका आहे ज्यांचा IFSC कोड निघतो अशा सर्व बँकांची कर्जमाफी करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाही. परंतु तुम्ही लक्ष द्यावे, तुम्ही पात्रतेमध्ये मोडत आहात का? तुम्ही कर्जमाफी, बघा, आता तुम्हाला कर्जमाफी तर तुम्ही उचलली, परंतु तुम्ही कर्ज जे उचललं ते वर्ष कोणतं होतं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. कदाचित जर तुम्ही 2018 साली जर कर्ज उचललं असेल तर बघा, तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही. तुम्ही या ठिकाणी 2022, 23, 24 अशा साली जर कर्ज उचललं असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार. असा निर्णय सध्या सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे. आता खाजगी बँकांचे कर्ज माफ होणार का, हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. बघा, जर काही अशा बँक आहे ज्या सरकारी पण नाही आणि खाजगी पण नाही, बघा, अशा बँका देखील पीक कर्ज देतात. जर तुम्ही पीक कर्ज उचललं असेल तर तुमचं पीक कर्ज 100% माफ करण्यामध्ये येणार. मग तो 30 लाख देखील कर्ज असो. बघा, सरकारच्या माध्यमातून तशा प्रकारे आदेश देण्यामध्ये आले आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याची माहिती गोळा करण्यामध्ये बँका लागल्या आहे. त्यामुळे आता कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच पडला असेल. आता लक्षपूर्वक बघा, मे महिन्याच्या 15 तारखेला GR प्रसिद्ध होणार. बघा, मे महिन्याच्या 15 तारखेला GR प्रसिद्ध होणार, तेव्हा सर्वात प्रथम अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये कळविण्यात येईल. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की कर्जमाफीचा लाभ कसा घ्यायचा, त्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागणार हे देखील आपण सांगणार आहोत. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे की पुढे देखील अशाच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून गेली असतील. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.